डिअर्स, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे आणि मी हेअर वॉश केला आहे आणि शॉपमध्ये जायचं आज तसं काय प्लॅन नाही आहे, पण कस्टमरचे कॉल आले तर जावं लागेल. आणि मी खाते आत्ता भिजवलेले बदाम, खारीक, मनुके, काजू वगैरे सगळं. माझी मम्मी रोज हे भिजवून ठेवते मला खाण्यासाठी. आमच्या घरी सगळेच खातात सोडा, पण खाल्लं नाही की चिडते खूप. बघू आमच्या दिवसात काय इंटरेस्टिंग होतंय का नाही. सध्या तर मी आता जाऊन एडिटिंग करत बसणार आहे. दीदी काहीतरी मस्त मजेदार बनवायला लागले खायला, ते मी दाखवेन तुम्हाला. आणि हे जे आहे ना भिजवलेली खारीक एवढी टेस्टी लागते, एवढी टेस्टी, खूप भारी लागते. नॉर्मलपेक्षा पण जास्त टेस्टी. नॉर्मलवाली जी ब्लॅक असते ना ती खूप जास्त गोड असते, ही थोडी कमी गोड आहे पण खूप भारी लागते. हा आलेला आहे माझा नाश्ता, देसी मॅगी, ज्याला आपल्याकडे शेवया म्हणतात. ये लहानपणी मॅगी म्हणून मम्मी मला हे चिपकवायची खायला. मॅगी मागितली की हे करून द्यायची. दीदीने हे बनवलंय, काय बनवलंय त्याचं नाव मला समजलेलं नाहीये, मी त्यालाच विचारते. तुम्ही बघा. काय बनवलंयस तू ते? पांढरा भात आणि आलू पिटिका. लाल थोडी आता लाल. आता आपण ते टेस्ट करूयात, मम्मी सांगते कसं झाले. बाय द वे कोणत्या साईडची डिश आहे ती? बिहारी. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. सुहानी, तुम्ही बनवलंय का कधी असलं? सांग मला. बघत असतील ब्लॉग तर. आपली सुहानी बिहारची आहे ना, त्यामुळे म्हटलं मी असं. बिहारची डिश बनवली आहे दीदीने, बिहार. बघूया आपण टेस्ट करून आता कसं काय. यार भातात एवढं पाणी पाणी. खराब पण नाही लागत, पण खूप चांगलं असं पण नाही लागत, म्हणजे ओके. त्याची बटाट्याची भाजी बनवली ना ती जास्त भारी लागते. गाइस कस्टमर आले होते, मग मी त्यांना ड्रेसेस द्यायला आले. इकडे पॅक करून ठेवलंय सगळं. एक कस्टमर आता साडी वगैरे घेऊन गेलीत. आता मी हे सगळं पॅक केलेलं घरी घेऊन जाणार, कारण सारखं सारखं मला आज थोडीशी रेस्ट करायची आहे, त्यामुळे मी आज घरीच थांबणार आहे. मग हे कपडे घरीच घेऊन जाणार आणि कस्टमर मग तिकडे येतील पिक करायला, कपडे घ्यायला. सो आता मी इकडे सगळं हे पण करून घेतलं, लिहून वगैरे सगळं. आणि एक छोटीशी मुलगी आहे इकडे, तिला चॉकलेट दिले खायला, ती बसली निवांत खात. आवडलं तुला? तिची मम्मी गेली बाहेर, तोपर्यंत ती बसली इकडे. मग त्या आईला न्यायला आल्या की मी जाणार घरी. हे इकडे बुकिंगचे कपडे आहेत. हे एका कस्टमरचं, ते एका, ते एका आणि ते एका, असे सगळे कपडे पॅक केलेत. आता त्याच्यामध्ये एक ब्लॅक कलरचा, म्हणजे हा वाला ड्रेस आहे तो एक पॅक करायचा आहे, तो पॅक करणार आणि मग मी जाणार घरी. आणि माझं ऑलमोस्ट सगळं घेऊन झालंय आणि मी निघाली आता घरी. आणि आली आता मी घरी, सगळं काम निपटवून. माझं परत एकदा जावं लागणार आहे, पण मला आज घरी थांबायचं होतं कारण घरी काही कामं होती मला ती करायला. सो मी भरपूर सारे आईस्क्रीम्स घेऊन आली आहे. आणि मला आज आठवलं एकदम की यार काय दिवस होते ते जेव्हा 5-5 रुपयाच्या आईस्क्रीमसाठी रडायला लागायचं. आणि कधी कधी आठवण येते, पण ठीक आहे.
चांगल्या गोष्टी केल्या, काही गोष्टी केल्या म्हणून, आणि मोठं झाल्यावर ती गोष्ट चेंज होतातच, त्याचं काय हे नाही आहे. पण किती डिफरन्स आहे त्या वेळेत, त्या टाईममध्ये आणि आत्ताच्या. खूप कष्ट केले राव मम्मी पप्पाने, खूप जास्त, आणि त्यांच्याकडूनच शिकून आम्ही करतोय आता. इकडे आहे तो पिठारा आईस्क्रीमचा. ये चलो भाई लोग, घर को चलो, अब तुमको खाने वाले हैं हम सब लोग मिलकर. चलो. नुसार जसे लोक बदलतात तशाच गोष्टी बदलतात, आणि बदललेल्या गोष्टी नेहमीच चांगल्या असतात. यार शायरी वगैरे सुचायला लागलेत मला आज. आणि मी आता मम्मीला दाखवल्या पहिल्यांदा तर मम्मी बोलली एवढी सगळे का घेऊन आलीस तू, पण यार रोज रोज आणण्यापेक्षा एकच दिवस भरपूर सारे आणून ठेवलेलं काय वाईट आहे ना. सो म्हणून मी जास्त घेऊन आले एकदम. कुठे आहेत सगळेच? मम्मी कुठे आहे? कुठं झोपल्या? आमच्या आई साहेब झोपलेल्या आहेत. यार फक्त लाईट्स द्यायला नको. मंगोड आली. एवढ्या जोरात वारं सुटलंय काय, सगळ्या माणसांचे कपडे उडून गेले. वादळ आले. आणि गाईज मी परत रेडी होऊन आली आहे शॉपमध्ये, ड्रेस वगैरे चेंज करून. मी दिवसात भरपूर ड्रेस चेंज करते, मला आधीपासूनच ही खूप घाण सवय आहे की सतत ड्रेसेस चेंज करत राहते. पण ठीक आहे, आता मी एक ब्लॉग एडिट केला मग अशी घरी बसून झोपली वगैरे नाही मी, संडे असला तरी. आणि त्यानंतर आता शॉपमध्ये आली आहे, पार्सल सगळे जे कपडे द्यायचे ते रेडी करून ठेवले. मस्त झाडून काढलं शॉप, क्लीन करून घेतलं शॉप मस्त. आणि आता हा व्हिडिओ बनवते. सो आता कस्टमर येतील न्यायला, आणि काही कस्टमर्स मॅटर्निटीचे वगैरे बघायला पण येणार आहेत आउटफिट्स. त्यामुळे मी पटपट चकाचक करून ठेवले शॉप मस्त. आणि आता डबल एडिटिंग करत बसणार. आणि मी आज भेळ बनवणार आहे शॉपमध्ये थोड्या वेळाने. माझी एक फ्रेंड आहे ती आली की मग. ओके. आणि अजून एक गोष्ट म्हणजे मी विदाऊट मेकअप आहे, बिलकुल सुद्धा मेकअप काय सनस्क्रीन मॉइश्चरायझर काहीही लावलेलं नाही आहे फेसला. आणि माझी स्किन बघा, हा सगळा कमाल माझ्या स्किन केअरचा आहे. तुम्हालाही माझं स्किन केअर रुटीन वगैरे, स्किन केअरवरती व्हिडिओज आवडत असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की मी सांगावं, तर मला कॉमेंट करून सांगा, मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईन. आणि मी नॉर्मल लाईफमध्ये रोज बिलकुल मेकअप करत नाही. हा बऱ्याच जणांचा गैरसमज असतो की आता व्हिडिओज वगैरे बनवतात आणि ॲक्टर वगैरे आहेत तर रोज मेकअप वगैरे करत असतील. बिलकुल नाही. काही जण करतात, ओके, काही जण करतात, पण मला नाही आवडत रोज थापायला. मला आधी आवडायचा मेकअप, पण आता हळूहळू मेकअपचं प्रमाण माझं कमी आलंय आवडायचं. आणि रोज करायचं म्हणजे आवडतो, पण तेवढंच काहीतरी छानसा लुक केला की मस्त तेवढंच रेडी व्हायला आवडतं मला. नाहीतर लिपस्टिकसुद्धा नाही आहे, नॉर्मल एकदम नॉर्मल फेस आहे, काहीही लावलेलं नाही आहे मी. आणि आत्ता जस्ट फेस वॉश करून आली आहे मी बाहेर जाऊन. सो तुम्हालाही जर पाहिजे असतील टिप्स स्किन केअरवरती तर मला सांगा, कारण माझं पहिलाचं फेस खूप घाण होतं. म्हणजे मध्यंतरी मेकअप आणि काहीही बाहेरचं खाणं आणि उन्हात पोल्युशनमध्ये जाऊन आणि डेलीचं सतत माझी पळापळ जी होते त्याच्यामुळे आणि बऱ्याच गोष्टींमुळे माझी स्किन एवढी घाण झाली होती ना. मी बाजूला फोटो लावते, बघू शकता तुम्ही. मला बघावंसं वाटत नव्हतं सिरियसली, पण आता बघू शकता. तर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल किंवा तुम्हालाही तुमची स्किन छान बनवायची असेल तर मला तशा कॉमेंट करा, तुमचं स्किन टाईप आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तो मी त्याच्यावरती नक्की तुम्हाला सोल्युशन सांगेन आणि तुमची स्किन छान करून द्यायचा प्रयत्न करेन. ओके. ड्रेस पाहिजे. आणि हे आहे एका कस्टमरचं बाळ, त्याची मम्मी आतमध्ये कपडे चेंज करण्यासाठी गेली होती, तोपर्यंत हा इथे बाहेर खेळत होता. उभा राहिला येते ना त्याला, पण घाल. घातले.
ओय चांगलं आहे की आता ती शेवटी आपण मॅचिंग वगैरे कुठलं काय करायचं ठीक नव्हतं आणि आता याच्यामध्ये हे सलाड काय सगळं टाकणार असं आणि हे झालेलं आहे आता मिक्स 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 भेळ रेडी आहे. आणि मी आली आता घरी. ये आज बऱ्याच दिवसातून लवकर घरी आली आम्ही. का माहिती नाही मला तर माझं आज काम लवकर उरकलं आणि मी जास्त वेळ थांबली पण नाही. म्हटलं की जाऊया पटपट आज घरी. आता एडिटिंग करत बसणार मस्तपैकी. असं डाएटचा फरक वगैरे थोडाफार जाणवायला लागलाय मला मस्तपैकी यु नो. यार समर्स येतातच आईस्क्रीम खायला. पण नाही मी आजकाल वर्कआउट वगैरे पण छान करते, डाएट वगैरे पण छान करते, त्यामुळे कधीतरी हे असं चालतं. आणि त्यात आज संडे आहे सो आणि आमची मम्मी इकडं काय करतेस मामा. मी आता केलेलं आहे मस्त असं स्किन केअर. लिप बाम आणि थोडंसं लिप ग्लॉस लावायचं आहे फक्त आता मला. सो तुम्ही ते बसा आणि मी इकडून घेऊन मेकअप नाही, लिपस्टिक नाही, काहीही नाही. आणि मी झालेली आहे रेडी. आणि आजकाल मी असे लूज टी शर्ट्स ओव्हर साईज घालायला प्रेफर करते, कारण गरमी एवढी आहे आणि दिवसभर एकाच ठिकाणी मला बसायचं असतं किंवा ट्रॅव्हलिंग वगैरे पण, म्हणजे दिवसभरात अचानक ॲड शूटला वगैरे जावं लागलं तर पटपट. त्यासाठी मी असं नॉर्मल कॅज्युअलमध्येच असते, एखादा पजामा आणि एखादा असा टी शर्ट मस्तपैकी. आणि मी रेडी झाली आहे. आता आपण जाऊयात शॉपमध्ये डिरेक्ट. आणि मी ना आत्ता एका ठिकाणी गेली होती, तिकडून खूप सारं काय काय सामान आणलेलं आहे, ते पण मला तुम्हाला दाखवायचं, पण आत्ता वेळ नाही आहे. ते दाखवेन तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा. ओके सो आपण जाऊयात आता शॉपमध्ये. ये लेट्स गो. आणि गाईज आत्ताच ना मी शॉपमध्ये बसले होते एडिटिंग करत आणि कस्टमर वगैरे सुरूच होते. इतक्यात मला दिसलं खालून एक काका निघाले होते, जांभळं घ्या जांभळं असं बोलत. आणि हे समर्समध्ये जांभळं करवंद वगैरे खायला मिळतात. सो आणि सिटीमध्ये एवढं जास्त मिळत नाही, पण लकीली मला ते आता भेटले. मी त्यांना बोलवून घेतलं वरती मला हवे आहेत म्हणून. सो ते यायला लागलेत. आता मी जांभळं खाणार. जेव्हा गावी होतो ना तेव्हा आजी वगैरे द्यायची, आजोबा. 50च द्या एक माप. नको लय कमी देताय तुम्ही. काय कमी? हा दीदी हे डायबरला नको 50 500 रुपये किलो आहे दीदी. याचा हे नाही महाग आहे. औषध उपचार आहे डायबेटला, शुगरला, कावीडला, लहान पोरांना खायला. तोडून आणली का तुम्ही? हो सकाळी 3 वाजता पाठी 3 वाजता तोडली. गाव कोणतं तुमचं? चांदोली कोकोनट नाही. कोकणाकडचं आहे तुम्ही? आणि इकडे कसं आला मग? एसटी आलो. बस ना. बस ना. बास झाली 50 बास झाली. अहो पण कुणाला दे ना, मी एकटीच आहे. बास झाली असं दे. ठेवलीच नाही, चार्ज राहतात काही. नको खरं काका 100ची एवढी. नाही तुला नाही. बरं द्या. आपल्या लोकांनी 2-2 हजारचे ती बोलले घेतली. होय हो 500 रुपये किलो. डायबेटला शुगरसाठी हे मिळलं. 8 दिवस काय होत नाही. हां तरी किती राहिली? काहीच मी घेतलेली आहेत जांभळं. खूप खूप जास्त टाइम नंतर मी खातीये.
एवढी सगळी नाही खाणार आहे मी एकटी, घरी पण घेऊन जाईन मम्मी पप्पांसाठी दीदीसाठी. सो मी टेस्ट करून बघते कशी लागतात. यार हे तर घ्यायच्या आधी टेस्ट करतात ना, ठीक आहे. गोड आहेत, फक्त एवढंच की खूप लहान आहेत ही. तर मी लहानपणी खायचे ना खूप मोठे, पण जे मोठे असतात ते आय थिंक खाल्ल्यानंतर थोडं तोंड असं कसं तरी होतं ते जास्त खाल्ले की. पण हे गोड आहेत छोटे छोटे. वा गावाकडे असलं खूप खायला मिळतो. आता हे मी 100 रुपयाचे घेतले, मला बरोबर पडले की नाही मला माहिती नाही, पण मी घेतले कारण उगीच बाहेरचं फालतू खायला आपण एवढे पैसे घालवतो, तर हे तर त्यांनी एवढं कष्ट करून काढतात झाडावरून, मग ह्याला का नाही द्यायची 100 रुपये ना. बेस्ट, मस्त, एकदम मस्त. तुमच्या इकडे मिळतात का जांभळं? किंवा काही जणांच्या गावाकडे ना दारात वगैरे पण असतात. मला जाम आवडतात जांभळं, करवंद, बोर, रानमेवा, थोडक्यात रानमेवा. गाईज मी मस्तपैकी आत्ता हे जांभळं धुवून आणलेत आणि त्याच्यामध्ये वरून असं हे मीठ टाकले, ये बघा. आणि आता मी हे मस्तपैकी खाणार एक 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 घेऊन. क्या ही बात है, दिन बन गया मेरा आज का. आणि इकडे डाएटचा सिलसिला सुरूच आहे. मी खाते आता पपया. नुसते फ्रूट्स सुरू आहेत आयुष्यात, पण ठीक आहे, चलेगा ये भी. आणि मी मस्तपैकी स्किन केअर केलेलं आहे आता. आणि आता लिप बाम लावतीये. ए ओपन हो ना. अरे यार काय झालंय तुला? ओपनच होत नाही. असं नाही करू शकत तू, तुला ओपन व्हावंच लागेल. का पण का होत नाही? ए आता कसं झालं? झालेलं आहे माझं स्किन केअर. आणि आता मी झोपतीये. मस्तपैकी एडिटिंग वगैरे करून झालेलं आहे डन. आणि अपन जॉब नाही को जा रहा है बेडू. पांडू तो जॉब गया. दाखवू का तुम्हाला? हा बघा, इकडे पांडू आणि इकडे मी. बाय बाय, गुड नाईट. आजसाठी एवढंच. भेटू आपण लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो की असणार आहे फोटोशूट स्पेशल, ज्याच्यामध्ये मी हा लुक केलेला आहे. स्टे कनेक्टेड.